नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 23. नाम. 11. गंगेमध्ये त्रिकाळ स्नान जरी केले तरी कडू भोपळ्यासारखे वरवर सुंदर आणि अंतर्यामी कडू असलेले हृदय कदापि निर्मळ होणार नाही. त्यासाठी नियमित हरिनाम घेणे आणि त्याबरोबर स्मरणही असणे जरूर आहे. प्रपंचातील क्षुल्लक वस्तू देखील जर स्मरणाशिवाय आपणास मिळत नाही तर मग त्रिभुवनाचा पती परमेश्वर हा स्मरणाशिवाय आपलासा होईल कसा? 12. हरिनाम सतत जिभेवर घोळत ठेवा असे संत वरचेवर आम्हाला सांगतात. का? तर एकदा जिभेला हरिनामाचे वळण लागले की ते कोणत्याही प्रसंगी बदलू शकत नाही. देहू या गावी एके दिवशी पहाटेच्या समयी एक गृहस्थ रस्त्यावरून जात असता त्याला जवळच्या निवडुंगाच्या वनातून विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी ऐकू आला. तेव्हा अशा घाणेरड्या जागी देवाचे नाव घेणारा हा इसम कोण असावा असा विचार त्याच्या मनात घोळू लागला. कारण ती जागा गावातील लोकांनी शौचाला जाण्याची होती. इतक्यात हातात एक मोगा घेऊन येत असलेले तुकोबा त्याच्या दृष्टीस पडले. त्यांच्या तोंडावाटे विठ्ठल नामाचा उच्चार होत असलेला पाहून तो गृहस्थ म्हणाला, हे काय तुकोबा, तू अगदीच ताळतंत्र सोडलेला दिसतोस. अरे, अशा अपवित्र जागी देवाचे नाव घेणे योग्य तरी आहे का? तुला वेळ तर लागले नाही ना? तुकोबा म्हणाले, काय करू मायबाप, जीभ अगदीच माझ्या आटोक्याबाहेर गेली आहे. त्याला माझा नाइलाज आहे. त्यावर तो गृहस्थ म्हणाला, काय म्हणतोस, तुझी वाचा अनावर झाली आहे? तर मग थांब, मी तुझ्या अनावर जिभेला हाताने घट्ट दाबून धरतो. असे म्हणून त्याने तुकोबांची जीभ हाताने घट्ट दाबून धरली. तरी पण त्यास विठ्ठल नामाचा ध्वनी ऐकू येऊ लागला. तेव्हा तो गृहस्थ आश्चर्यचकित झाला. त्याने लगेच तुकोबांच्या चरणी मस्तक नमविले. 13. घरमालक कितीही व कोणत्याही कामात गुंतलेला असला तरी त्याच्या नावाची हाक ऐकू गेल्यावर तो जसा हातातील काम सोडून बाहेर येतो आणि दरवाजा उघडून हाका मारणाऱ्याची विचारपूस करतो, त्याप्रमाणे आपण परमेश्वराचे सारखे नामस्मरण करू लागलो असता एक ना एक दिवशी परमेश्वर आमची दाद घेतोच. 14. आरशावरचा धुरळा कपड्यांनी पुसून काढल्यावर त्यात जसा आपला चेहरा लगेच दिसतो त्याप्रमाणे हृदयातील विकार नामस्मरणाच्या द्वारे नाहीसे केल्यावर मनुष्याला आत्मस्वरूपाचे दर्शन तात्काळ होते. 15. आपण प्रभूचे नाम घेत असता नाम घेत आहोत याचे क्षणभरही विस्मरण होऊ देऊ नये. तरच नामापासून जो अमोघ लाभ म्हणजे शुद्ध प्रेम मिळावयाचे ते मिळणार. 16. शेत असतं तर शेती केली असती असे म्हणून झुरण्याची कारण नाही. कर्तव्याच्या जाणीवेच्या शेतात देहरूपी नांगराला मनरूपी बैल जुंपून हरिनामरूपी बी पेरले असता जन्मभर पुरण्या इतके पीक हाती लागते. येथे दुःखाचा अंत होत असल्याने पुन्हा पुन्हा श्रम करण्याचे कारण उरत नाही. 17. रोग निवारणार्थ औषधाबरोबर जसे पथ्य सांभाळावे लागते त्याप्रमाणे भ्रमनिरसनार्थ नामाबरोबर काही नियम पण पाळावे लागतात. म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आपणाकडून घडू नयेत याबद्दल दक्षता राखणे जरूर आहे. 18. बद्ध जीव राम राम म्हणतो, त्यात
प्रापंचिक हेतू पूर्ण होण्याचा उद्देश असतो. मुमुक्षू राम राम म्हणतो, त्यात रामाच्या भेटीची तळमळ असते. पण सिद्ध पुरुषाकडून जे नामस्मरण घडते ते मात्र केवळ जिभेला वळण पडल्यामुळेच होय. 19. साखरेचा नारळ बनविला असता तो जसा अंतर्बाह्य गोड असतो, त्याप्रमाणे हरिनाम रोमरोमात भिनून गेल्यावर मनुष्य परिपूर्ण प्रेममय होतो. 20. दारू, अफू, तंबाखू, गांजा इत्यादी सेवन केले असता गुंगी चढते आणि त्या गुंगीत मनुष्य क्षणभर सर्व काही विसरतो. देवाच्या नामात पण गुंगी आहे. गुंगी म्हणजे ब्रह्मानंद. मात्र ती एकदा चढली की पुन्हा उतरत नाही. त्यामुळे मनुष्य विचाररहित स्थितीत राहू शकतो. राजवाड्यात राहावयास मिळाल्यावर जशी झोपडीत राहण्याची कोणी इच्छा करीत नाही, किंवा अमृत प्याल्यावर कांजी पिण्याकडे मनुष्याचे जसे सहजच दुर्लक्ष होते, त्याप्रमाणे ब्रह्मानंद लाभल्यावर मनुष्य परिपूर्ण सुखी होतो. मग त्याला विषय कसे आठवणार? 21. व्याधी निवारणार्थ रात्री निजते वेळी औषध घेतले असता ते रात्रभर अंगात मुरून दुसरे दिवशी जशी हुशारी वाटू लागते, त्याप्रमाणे भवरोग निवारणार्थ रात्री झोपायच्या वेळी अंथरुणावर निजल्या झोप लागेपर्यंत नाम घेतले असता त्या नामाचा आनंद सकाळी उठल्यापासून दिवसभर शरीरात खेळू लागतो. 22. नामाच्या स्मरणात सदैव असणे हे माहेर वाशिनीचे सुख असून नामाच्या विस्मरणात काळ कंठणे हे सासूर वाशिनीचे सुख समजावे. 23. पोहायला न येणारा माणूस चुकून जर पाण्यात पडला तर तो जगण्याच्या इच्छेने वर येण्यास जसा धडपडतो, त्याप्रमाणे जन्म मरणरूप समुद्रात चुकून पडलेला जीवात्मा त्यातून मी कधी पार होईन आणि मूळचे स्थान म्हणजे परमेश्वराचे सान्निध्य कधी गाठीन, अशी त्याला तळमळ लागून राहते. करिता संत सांगतात, देवाच्या नामाची सांगड बांधून घ्या, म्हणजे निर्विघ्नपणे तुम्ही इच्छित स्थळी जाऊन पोहोचाल. 24. भवबंधनातून सुटण्यासाठी कायमचे दुःख नाहीसे करण्याकरिता गुरूंचा हस्तक घेतला पाहिजे. हस्तक सहाय्य, मार्गदर्शन होय. त्यालाच गुरुपदेश किंवा अनुग्रह म्हणतात. गुरुने सुचविल्याप्रमाणे नाममणी कंठात धारण केला असता हृदयातील अज्ञानाचे धुके हळूहळू कमी कमी होत जाऊन ज्ञानसूर्याचा लख्ख प्रकाश पडतो. त्यावर देहाभिमान नाहीसा होतो. इतकेच नव्हे तर आपण एक आहोत याचाही विसर पडतो. कापूर जळाल्यावर त्या जागी सुवास राहिल्याप्रमाणे फक्त प्रेममय अवस्था एकच येथे शिल्लक राहते. 25. कलियुगात शक्ती व आयुष्याचे प्रमाण फार कमी असल्याने असाध्य ते साध्य करून घ्यायला हरिनामाशिवाय सुगम व सोपे दुसरे साधन नाही. खर्च नाही, त्रास नाही. येता जाता, उठता बसता मुखात नाम घोळत ठेवता येते. हाताने काम करायलाही अडचण पडत नाही. नाम अमक्या वेळी घ्यावे, अमक्या वेळी घेऊ नये, अमक्याने घ्यावे, अमक्याने घेऊ नये, असे काहीच बंधन नाही. नामाला सोडून अन्य साधनांच्या भरीस पडलो तर व्यर्थ शीन मात्र होईल. गुरूंनी सुचविल्याप्रमाणे नाम जपत राहिलो असता तुडुंब भरलेली भवनदी आटून जाते. त्यामुळे सहजपणे मनुष्य परतीर गाठू शकतो. 26.
लहान मूल आईने भात भरवीत असता प्रथम प्रथम नको नको म्हणून ते झिडकारून टाकते. तेच थोडेसे मोठे झाल्यावर अन्नाची चव काय ती समजल्यामुळे जेवणासाठी घाई करते. इतकेच नव्हे तर पुन्हा पुन्हा भात मागून घेते आणि जेवून तृप्त होते. त्याप्रमाणे मनुष्याला जोपर्यंत नामाची गोडी माहीत नसते तोपर्यंत तो नाम घ्यायला टाळाटाळ करतो. एकदा नामाची गोडी लागली की दिवसेंदिवस अधिकाधिक आनंदाचा अनुभव त्याला येत जाऊन शेवटी एके दिवशी तो आनंदरूपच होऊन जातो. त्यानंतर तो कर्तेपणापासून पूर्णपणे मुक्त होतो. म्हणजे त्यास देहातीत अवस्था प्राप्त होते. त्याला त्या स्थितीत नाम, रूप, जात, गोत, वय, देश, काल, वार, तिथी हे काहीच स्मरत नाही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.